सातपूरमधील शिवाजीनगर भागात बांधकाम साईटच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजीनगर कार्बन नाका या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खासगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला होता। या खड्ड्यामध्ये मुसळधार पावसानं मोठ्या स्वरूपात पाणी साचलं होतं। यामध्ये 5 ऑगस्टला दुपारी 5च्या दरम्यान 12 ते 15 वर्षाची 4-5 मुलं खड्ड्यात पोहण्यासाठी गेले। अंकुश किरण गाडे हा 15 वर्षीय शिवाजीनगर जलकुंभ परिसरात राहणारा आणि प्रणव विनोद सोनटक्के हा 15 वर्षीय अथर्व सुपरमार्केट कडेपठार चौक या ठिकाणी राहणारा हे दोघेही बालशिक्षण मंदिरामध्ये जनता विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये एकाच वर्गात शिकत होते। या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। 5:30च्या दरम्यान शाळेतून आल्यानंतर मित्रांबरोबर पोहायला गेले। 4 ते 5 जण हे पोहत असताना त्यातील मयत दोघांचे पाय चिखलात अडकल्यानं ते बुडाले। इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईकांना कळवलं। 7च्या दरम्यान सातपूर अग्निशामक दलाला समजलं आणि त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलांचा शोधण्याचा प्रयत्न केला। यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, रवींद्र धिवरे यांनी जीवरक्षक संदीप गोंबाडे आणि इतरांनी पाण्यात उड्या घेऊन 2 मुलांना बाहेर काढलं। काम चालू मुंदडा म्हणून मुलं खेळताना काय पाण्यामध्ये बुडाले, 2 मुलं गेले। त्यांना आज आम्ही सिव्हिलला दाखल केले, नेले कार्यकर्त्यांनी। आणि खूपच मोठा खड्डा का आणि वारंवार त्यांना सांगितलं की जेसीबीने तोडा त्यांच्याकडे सर्व, पण बिल्डरच्या कुठल्याही माणसाने तर काही मदत केलेली नाहीये। सर्व आणि कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलावाल्यांनी फक्त ते काय टाकायचे ते टाकून, पण ते एक आपला माणूस आला कार्यकर्ता त्यांनीच त्यांना काढलं। नाही ते काय असं टाकून होतं का, गळ टाकून होतं का? अहो तिथं उतरलं पाहिजे। नाही आमचं मी सांगितलं तुम्ही उतरा, आमचं उतरायचं काम नाही। असं कुठं असतं का? 2 मुलं गेले ना, जर ते 1 तासापासून फक्त गळच टाकत होते तर उपयोग काय?